ह्याच्यात महाराष्ट्राचं तर नुकसान होतच आहे, पण महाराष्ट्रातल्या माणसांचंही नुकसान होतंय. कारण यंत्रणा म्हणजे मी हे अनेक वेळा आधीही बोललेले की आम्ही सगळ्यांनी ही त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि मी स्वतःपासून त्याची सुरुवात करते की खरातांकडे जाणाऱ्या कुठल्याही महिलेला जिचं शोषण होतं तर तिला असं का वाटलं नाही की आपण कुठल्या तरी व्यक्तीकडे जावं आणि न्याय मागावा. म्हणजे आपण सिस्टम म्हणून फेल झालो का सिस्टममध्ये काम करणारे आपण लोक फेल झालो. इतकं हे शोषण चाललं होतं, कुणाला का वाटलं नाही की आपण जाऊन पोलीस स्टेशनला न्याय मागावा, कुठल्या लोकप्रतिनिधीमध्ये का जावं. त्यामुळे या गोष्टीची एक समाजात चर्चा झाली पाहिजे. मग मला कोणीतरी म्हणलं असंही असेल इतके राजकीय लोक त्यांच्याकडे जात होते आणि जबाबदार व्यक्ती जात होते, त्याच्यामुळे लोकांना कॉन्फिडन्स नव्हता की आपल्याला न्याय मिळेल. हे मला सांगा, हे किती घातक आहे. मग आम्ही किती नियम कायदे केले, त्याचा जर उपयोग किंवा त्याचा आधार त्याची मदत त्या व्यक्तींना होत नसेल तर मग असं आपल्याला वाटतं ना, एवढे कायदे आपण करतो मग त्याचा उपयोग काय झाला.